ओके. लास्ट लेक्चर आपण सॉल्ड एक्झाम्पल थर्ड पाहिलं होतं. आता फोर्थ सॉल्ड एक्झाम्पल आहे. ओके. एक्झाम्पल काय आहे बाळांनो? एक्झाम्पल आहे एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक. म्हणजे हे जे काही सर्किट दिलंय त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. त्यानंतर कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट इट. ओके. आता बाळांनो आपल्या याच्यामध्ये आतापर्यंत काय काय आलं पहा. स्विच सर्किट दिलेलं आहे, सर्किटचा लॉजिकल फॉर्म आपल्याला लिहिता येतो. स्विचिंग टेबल पण तयार करता येतो. इथे नवीन उद्योग आला इंटरप्रिट इट. आता इंटरप्रिटेशन काय घ्यायचं हे टेबल झाल्याशिवाय आपण सांगू शकत नाही. टेबलचा अर्थ काय होतो बरोबर आहे. मग आपण सर्वात पहिले आपण वन बाय वन घेऊ. काय काय करायचंय? नंबर 1 लॉजिकल फॉर्म लिहायचा. नंबर 2 स्विचिंग टेबल लिहायचा. स्विचिंग टेबल म्हणजे इनपुट आउटपुट टेबल. आणि नंबर 3 त्याचा इंटरप्रिटेशन लिहायचं. आन्सर मध्ये एवढ्या 3 गोष्टी आल्या पाहिजे. काय काय येणं गरजेचं आहे बाळांनो? पाहून घ्या. सर्वात पहिला मुद्दा आहे लॉजिकल फॉर्म येणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे तो स्विचिंग टेबल येणं गरजेचं आहे. आणि थर्ड पॉइंट आहे त्या स्विचिंग टेबलचं इंटरप्रिटेशन लिहायचं आपल्याला. ओके बाळांनो. मग आता आपण काय केलं पहा. सर्वात पहिले जे सर्किट दिलेलं आहे ते सर्किट घेतलं. क्वेश्चन समोर दिसतोय प्रत्येकाला. पटकन सर्किट ड्रॉ करून घ्यायचंय. ओके बाळांनो हे आहे सर्किट. या सर्किटचा आपल्याला लिहायचं आहे द लॉजिकल फॉर्म किंवा सिम्बॉलिक फॉर्म. मग आपण लिहिला P स्टँड फॉर स्विच S1. का? तर स्विचेस मध्ये S1 S2 दिलेले असतात आणि लॉजिकल फॉर्म मध्ये PQ असतात. मग S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q, S3 आलेला नाहीये म्हणजे R घ्यायची गरज नाही. L लॅम्प साठी. ओके बाळांनो. आता एखादा मला डायरेक्ट पॅरलल आहे. इथं डायरेक्ट पॅरलल नाही. इथे बघा हे पहिलं स्विच आहे, हे दुसरं आणि हे तिसरं बरोबर आहे. आणि हे मला वाटतं तीनही एका लाईन मध्ये पहा, एका लाईन मध्ये जोडलेले. म्हणजे तिन्ही जोडले सिरीज मध्ये. सिरीज म्हणजे काय? अँड. म्हणजे बाळांनो 3 ब्रॅकेट असतील. पहिला ब्रॅकेट अँड दुसरा ब्रॅकेट अँड तिसरा ब्रॅकेट. ओके 3 ब्रॅकेट असतील. पहिला ब्रॅकेट रिप्रेझेंट करेल याला, दुसरा याला, तिसरा याला. आणि तीनही सिरीज मध्ये आतापर्यंत अँड ने जोडले. ओके. आता पहिला स्विच हे घ्या. पहिल्या ब्रॅकेट मध्ये P आणि सॉरी S1 आणि S2 आहे एकमेकाला ऑर मध्ये पॅरलल आहे. म्हणजे P और Q झाला. अँड पुढे सिरीज मध्ये गेलो आपण. S1 डॅश. S1 म्हणजे P आणि डॅश म्हणजे निगेशन. आणि शेवटी S2 म्हणजे Q आणि डॅश म्हणजे निगेशन. आता बाळांनो इथे बा इथे पण अँड आहे, इथे पण अँड आहे बरोबर आहे ना. मग जर 3 स्टेटमेंट मध्ये जो कनेक्टिव्ह जर सेम असेल तर असोसिएटिव्ह लॉ वापरून आपण कोणत्याही दोघांचा ग्रुप करून घेऊ शकतो. मी असं करतो, या दोघांचा ग्रुप करून घेतो. ओके दॅट इज P or Q and negation P and negation Q. फक्त दोघांचा ग्रुप करून घेतला. आणि बाळांनो हा आला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. पहिला विचारलेला मुद्दा काय? राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक. बरोबर आहे. लॉजिक मध्ये सिम्बॉलिक फॉर्म हे सर्किटचा असा येईल. दुसरा पॉइंट आहे तो ह्या लॉजिकल फॉर्मचा बाळांनो स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. मग ठीक आहे. स्विचिंग टेबल साठी मी आउटलाईन पहिलेच तयार करून ठेवली होती. ओके आता व्हॅल्यूज पुट करतो. सर्वात पहिले बेसिक स्टेटमेंट P आणि Q आलेला आहे. फक्त P Q. R आलेला नाहीये. म्हणजे टेबल मध्ये 4 ट्रूथ व्हॅल्यूज असतील. R आला असता तर 8 ट्रूथ व्हॅल्यूज असतात. ओके P Q बेसिक आलेलं तर निगेशन कोणाकडे असतंय का?
लागतंय, निगेशन पी पण लागत आहे, निगेशन क्यू पण पाहिजे आपल्याला. ओके, बेसिक स्टेटमेंट झाले, निगेशन झाले, मग छोटे ब्रॅकेट म्हणजे राऊंड ब्रॅकेट. पहिला हा होईल पी और क्यू, बरोबर बाळांनो. दुसरा होईल निगेशन पी अँड निगेशन क्यू. बरोबर आहे. नंतर बाळांनो ह्या दोघांचा पण घ्यायचा परत अँड, म्हणजे पी और क्यू अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके बाळांनो, आता त्याच व्हॅल्यूज फिलअप करायचं. सर्वात पहिले मी घेतो पीच्या व्हॅल्यूज. आता बाळांनो जर आपण ट्रूथ टेबल बनवत असतो, परत परत सांगतो बघ, जर ट्रूथ टेबल बनवत असतो तर ट्रूथ टेबल मध्ये आपण व्हॅल्यू कशा लागतात, टी टी एफ एफ, मुद्दाम मी रेड पेन लिहिलं हे ट्रूथ टेबलला. पण आता चालू स्विचिंग टेबल. मग स्विचिंग टेबलला काय करायचं आहे तरी तुम्हाला मी टीच्या ऐवजी घ्यायचा 1, टीच्या ऐवजी घ्यायचा 1, एफच्या ऐवजी 0, एफच्या ऐवजी 0 झाला का. पी क्यूला काय व्हॅल्यूज पुट करू आपण, टी एफ म्हणजे 1 0 1 0. ओके, आता निगेशन पी, ज्या पीचं घ्यायचं निगेशन. निगेशन ट्रूथ टेबलला काय होतं, टीचा एफ होतो, एफचा टी होतो. तर बाळांनो स्विचिंग टेबलला काय होईल, 1 चा 0 होईल आणि 0 चा 1 होईल. पुढे क्यूचं निगेशन म्हणजे याचं निगेशन, क्यूचं निगेशन 1 चा 0 झाला, 0 चा 1 झाला, 1 चा परत 0 झाला, 0 चा परत 1 झाला. ओके बाळांनो, इथपर्यंत समजलंय. आता पुढचा मुद्दा आहे तो पी आणि क्यू ज्या दोघांचा घ्यायचा आहे बाळांनो ऑर. मी तुम्हाला लास्ट म्हणजे यापूर्वी खूप वेळा सांगितलंय ऑर म्हणजे काय घ्यायची, ऍडिशन. पण ऍडिशन मध्ये डोक्यात ठेवायचं इथे बायनरी नंबर सिस्टम आहे 1 आणि 1 आणि 0. जर इथे ऍडिशन 2 आली किंवा 1 पेक्षा कोणतीही मोठी ऍडिशन आली तर आन्सर 1 ला येईल. ऑर म्हणजे ऍडिशन करायला 1 + 1 2, 2 म्हणजे 1च लिहायचं आहे. 1 + 0 1, 0 + 1 1, 0 + 0 0. ऑर म्हणजे ऍडिशन आणि 0 पेक्षा मोठी येणारी कोणती ऍडिशन म्हणजे किती असते, 1. किती असते बाळांनो, 1. ओके, ठीक आहे. नेक्स्ट निगेशन पी अँड निगेशन क्यू. निगेशन पी अँड निगेशन क्यू ह्या दोघांचा अँड घ्यायचा. जसं ऑर म्हणजे ऍडिशन, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. अँड म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करा, 0 × 0 0, 0 × 1 0, 1 × 0 0, 1 × 1 1. ओके बाळांनो, आता शेवटी ज्या दोन्ही ब्रॅकेटचा अँड घ्यायचा, या दोन्ही ब्रॅकेटचा काय घ्यायचा आहे, अँड म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन करा, 1 × 0 0, 1 × 0 0, 1 × 0 0, 0 × 1 0. आणि बाळांनो हा झाला आपला स्विचिंग टेबल तयार. बरोबर आहे. जर कोणी टीएफ मध्ये तयार केला तर ट्रूथ टेबल होईल, मार्क्स मिळणार नाही. ट्रूथ टेबल आणि स्विचिंग टेबल मध्ये फरक आहे. ओके, ओके. आता बाळांनो आपल्याला ह्या स्विचिंग टेबल वरनं त्याचं लिहायचं आहे ते इंटरप्रिटेशन. मग लास्ट पॉइंट इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन. ओके, तर
इंटरप्रिट करू शकतो आपण स्विचिंग टेबलवरनं. आता स्विचिंग टेबलच्या लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्रीज पहा. काय 0. आणि तो लास्ट कॉलम काय इंडिकेट करतो? कंडिशन ऑफ लॅम्प. म्हणजे ऍक्च्युली हा लॅम्प इंडिकेट करतो. बरोबर आहे? बरोबर आहे. लॅम्प म्हणजे आपला इंडिकेटर आहे. बरोबर आहे. म्हणजे यांचं म्हणणं काय आहे? त्या लॅम्पची पहिल्या केस मधली कंडिशन 0 आहे. 0 म्हणजे काय? लॅम्प विल नॉट बी ग्लो. पहिल्या कंडिशन मध्ये लॅम्प ग्लो होणार. दुसऱ्यामध्ये 0 म्हणजे लॅम्प ग्लो होणार. तिसऱ्यामध्ये पण 0 म्हणजे लॅम्प ग्लो होणार नाही. चौथ्यामध्ये पण 0 म्हणजे लॅम्प ग्लो होणार नाही. लॅम्प ग्लो कधी होतो? जर लास्ट कॉलमची एंट्री 1 आली तर 1 या कंडिशनला लॅम्प ग्लो होतो. सगळे 0 आले म्हणजे कोणत्याही केसमध्ये लॅम्प ग्लो होणार आहे का? नाही. म्हणजे इथं लॅम्प ग्लो होणार नाही. म्हणजे या सर्किट मधनं करंट फ्लो होणार नाहीये. मग इंटरप्रिटेशन काय आहे? लास्ट कॉलम contains all 0. लास्ट कॉलम मध्ये सगळे 0 आहे. therefore आपण काय म्हणणार आहे? लॅम्प विल नॉट ग्लो. therefore लॅम्प will not glow. Lamp will not glow irrespective of the status of the switches. Irrespective of status of switches. बरोबर आहे. याचा अर्थ करंट फ्लो होणार नाही. म्हणजे आपण ब्रॅकेटमध्ये असं पण लिहू शकतो, दॅट इज करंट विल नॉट फ्लो थ्रू सर्किट. या सर्किट मधनं करंट फ्लो होणार नाही. आता बाळांनो नीट ऐका. हे जे काही शेवटचा जो काही कॉलम असतो, टेबलचा जो काही शेवटचा कॉलम आहे, तो ऍक्च्युअली इक्वालेंट कोणाची कंडिशन दाखवतो? लॅम्पचा स्टेटस दाखवतो. बरोबर आहे. लॅम्पची कंडिशन दाखवतो. बरोबर आहे. आता डोक्यात ठेवा 0. जर लॅम्पला 0 आला तर लॅम्प नॉट ग्लो आणि 1 आला तर लॅम्प ग्लो. बरोबर आहे. जर 0 आला तर लॅम्प नॉट ग्लो आणि जर 1 आला तर लॅम्प ग्लो. मग पहिल्या कंडिशन मध्ये लॅम्प ग्लो होतोय का? तर नाही होत. दुसऱ्या कंडिशन मध्ये लॅम्प ग्लो होतोय का? नाही होत. तिसऱ्या कंडिशन मध्ये लॅम्प ग्लो होतोय का? नाही होत. चौथ्या कंडिशन मध्ये लॅम्प ग्लो होतोय का? नाही होत. म्हणजे बाळांनो चारही केसेस मध्ये तुम्ही पी आणि क्यूच्या व्हॅल्यू काही घ्या, फायनल आउटपुट 0 आहे. आउटपुट 0 म्हणजे लॅम्प ग्लो झाला नाही, करंट फ्लो झाला नाही. 0 आउटपुट आपलं म्हणजे या सर्किट मधनं करंट फ्लो झालेला नाहीये. म्हणजे या सर्किट मधनं करंट फ्लो झाला नाही म्हणजे याचा अर्थ तो लॅम्प ग्लो होणार नाही. म्हणजे तुम्ही कोणताही स्विच काही करा, चालू करा, बंद करा, पण या सर्किट मधनं करंट फ्लो होणार नाही. म्हणजेच लॅम्प ग्लो होणार नाही. हे होतं बाळांनो एक्झाम्पल नंबर 4. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे पटकन. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ओके, घेतला स्क्रीनशॉट काढून. ठीक आहे बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट एक्झाम्पल Question number 5. Okay, बाळांनो, क्वेश्चन नंबर 5 या. क्वेश्चन नंबर 5.
सॉल्ट एक्झाम्पलच आहे. सिम्प्लिफाय द गिवन circuit by writing its logical expression also write your conclusion. ओके बाळांनो, सर्किट तयार करून घ्यायचंय. आता यांनी पूर्ण सर्किट नाही दिलेलं, इथे यांनी फक्त स्विचिंगचा पार्ट दिलेला आहे. स्विच दिले, म्हणजे बाकीचा बॅटरी लॅम्प यांनी दिलेला नाही. आता आपण समजून घ्यायचं त्याला पुढे बॅटरी आणि लॅम्प जोडलेला असणार आहे, तसे आपलं काही घेणं देणं पण नाहीये. मग आता पहिलं स्विच आहे S1, इथे आहे S1 डॅश, इथे आहे S2 डॅश, इथे आहे S2. ओके बाळांनो, ड्रॉ करायचंय. ओके बाळांनो, क्वेश्चन लिहिला, सर्किट ड्रॉ केलं आणि तेव्हा इथे यांनी काय केलंय, फक्त स्विचिंगचा जो उरलेला पार्ट आहे म्हणजे बॅटरी आणि लॅम्प जोडून दिलेला नाहीये फक्त. बरोबर बाळांनो, काय केलंय, बॅटरी आणि लॅम्प जोडून दिला नाही, बाकी सगळं जोडलेलं आहे. मग आता आपण डोक्यात घ्यायचं त्याला पुढे कुठेतरी बॅटरी आणि लॅम्प असणार, आपलं घेणं देणं पण नसतं. हे जे काही सर्किट दिलंय, या सर्किटचा बाळांनो आपल्याला सर्वात पहिले लॉजिकल फॉर्म लिहायचा. लॉजिकल फॉर्म लिहिल्यानंतर तुम्हाला ते काय करायचंय, तर तुम्हाला ते सिम्प्लिफाय करायचा लॉजिकल फॉर्म. आता लॉजिकल फॉर्म सिम्प्लिफाय करायचा, लॉजिकल फॉर्म आपण का सिम्प्लिफाय करतो, सिम्प्लिफाय करायचं म्हणजे त्याला छोटं करायचं, म्हणजेच लॉ यूज करायचे. बरोबर आहे, लाला डोक्याला हात, लॉ यूज करायचे. म्हणजे कोणते, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, ते लॉ यूज करायचे. बरोबर आहे. ओके, आता लॉ यूज करता आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल आले लॉचे. ओके बाळांनो, ठीक आहे. सोल्युशन सर्वात पहिले याचा लॉजिकल फॉर्म लिहायचा आहे. लॉजिकल फॉर्म लिहिल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाहीये. मग त्यासाठी लेट पी इज, पी म्हणजे काय बाळांनो, स्विच S1, Q is switch S2, L is the lamp L. ढिल्ला असायच नसतो, आपण लॅम्प लिहून ठेवतो. बरोबर आहे. ओके, आता सर्वात महत्वाचा मुद्दा S3 आलेला नाहीये, त्यामुळे आर घ्यायची गरज. सर्वात पहिले जो लिहायचा आहे तो काय लिहायचा आहे, लॉजिकल एक्सप्रेशन किंवा सिम्बॉलिक फॉर्म. द लॉजिकल
एक्सप्रेशन. आता मुद्दाम मी जे वर्ड यांनी दिले ते तिथे यूज करतोय. द लॉजिकल एक्सप्रेशन किंवा याला आपण सिम्बॉलिक फॉर्म म्हणतो. द लॉजिकल एक्सप्रेशन इज. बरोबर आहे. आता इथे आपल्याला एक परत पहिले लॉजिकल एक्सप्रेशन. मग बाळांनो लॉजिकल एक्सप्रेशन काय? लॉजिकल एक्सप्रेशन काय तयार करायला घ्या लॉजिकल एक्सप्रेशन. ओके, सर्वात पहिले बा हे एक स्विच आहे, हे दुसरं स्विच आहे, हे तिसरं स्विच आहे आणि हे सगळे एका लाईन मध्ये जोडलेले म्हणजे सिरीज मध्ये. सिरीज म्हणजे बाळांनो अँड म्हणजे इथे 3 ब्रॅकेट असणार. आता मुद्दाम थोडस मी रफ घेतोय. अँड इथे सेकंड ब्रॅकेट असणार अँड थर्ड ब्रॅकेट असणार. पहिला ब्रॅकेट इंडिकेट करतो पहिल्या स्विचला, तो आहे S1. S1 म्हणजे काय बाळांनो? फक्त P. बरोबर आहे. अँड दुसरा ब्रॅकेट इंडिकेट करतो ह्या कंबाईन स्विचला. इथे S1 डॅश आणि S2 डॅश आहे, पॅरलल आहे म्हणजे एकमेकाला ऑर मध्ये. S1 डॅश निगेशन P और S2 डॅश निगेशन Q. अँड S2 म्हणजे काय येईल बाळांनो? Q. आता बाळांनो हे आलंय लॉजिकल एक्सप्रेशन. बरोबर आहे. हे आले याचं लॉजिकल एक्सप्रेशन. आता बाळांनो हे जे काही लॉजिकल एक्सप्रेशन आहे हे मी मार्क केलं. आता हे लॉजिकल एक्सप्रेशन बाळांनो सिम्प्लिफाय करायचे आपल्याला. सिम्प्लिफाय करायचे म्हणजे हे सोडवायचं युजिंग लॉ. देअरफॉर कन्सिडर. सर्वात पहिले मी ते लॉजिकल एक्सप्रेशन देतो. कन्सिडर काय? P अँड निगेशन P और निगेशन Q अँड Q. आता बाळांनो बघा हे पहिला स्टेटमेंट, हे दुसरं स्टेटमेंट, हे तिसरं स्टेटमेंट. तिघांमध्ये पण अँड आहे. मग अँड असेल तर बाळांनो आपण कोणत्याही दोघांची ग्रुपिंग केली तर काही फरक पडत नाही. मग आता कोणाचा ग्रुप करता? कोणत्याही दोघांचा ग्रुप करा सोडवण्यासाठी. मग बाळांनो सिंपल आहे, मी ह्या दोघांचा ग्रुप करतो, दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा. म्हणजे मी असं लिहितो फक्त P अँड इथं ब्रॅकेट टाकतो निगेशन P और निगेशन Q अँड Q. फक्त काय केलं बाळांनो? कनेक्टिव्ह सेम असल्यामुळे ह्या दोघांचा ग्रुप केला. बरोबर आहे. ग्रुपिंग करणं, कनेक्टिव्ह सेम असताना ग्रुपिंग करणं हा कोणता लॉ आहे? कनेक्टिव्ह सेम असताना ग्रुपिंग करणं हा कोणता लॉ आहे? असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ. आता बाळांनो आपण जो ग्रुप केला आपला हाच ग्रुप सोडवायचा आहे. जर ग्रुप मध्ये पाहिलं तर ब्रॅकेटच्या आतमध्ये ऑर आहे, ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे. मग काय करता बाळांनो? हा जो काही Q अँड आहे हा या दोघांना सेपरेट द्या. बरोबर आहे. हा आता ब्रॅकेटच्या आतमध्ये देणं किंवा ब्रॅकेट मधनं कॉमन काढणं हा कोणता लॉ असतो बाळांनो? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरोबर आहे. मग त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये म्हणजे काय होईल बाळांनो? ते वरती घेतो आपण. ओके. देअरफॉर विच इज इक्विव्हॅलंट टू P अँड इथे ब्रॅकेट आहे स्क्वेअर ब्रॅकेट. तर पहिले हा अँड Q निगेशन P ला द्या. म्हणजे निगेशन P अँड Q. मिडलचा ऑर निगेशन Q अँड Q. ओके बाळांनो. हा जो अँड Q आहे हा निगेशन P ला दिला, हा अँड Q निगेशन Q ला दिला, मध्ये ऑर दिला दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये. बरोबर आहे. बाळांनो ब्रॅकेट मधनं कॉमन काढणं किंवा ब्रॅकेट मध्ये देणे याला काय म्हणतो आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरोबर आहे. हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लॉची नावं जर लिहिलेली नसेल तर बाळांनो मार्क्स मिळत नाही. लॉची नावं सुद्धा येणं गरजेचं आहे. पूर्ण आन्सर बरोबर आहे, लॉची नावच लिहिलेली नाहीये, मार्क्स मिळत नाहीत.
आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर आपण कोणता लॉ यूज करतो? ठरलेली सिक्वेन्स आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होण्यासाठी कोणत्या तरी एका ब्रॅकेटमध्ये निगेशन आणि स्टेटमेंट एकत्र आलं पाहिजे, जे ह्या ब्रॅकेटमध्ये झालंय. मग इथे आपण वापरणार आहे बाळांनो कॉम्प्लिमेंट लॉ. काय कॉम्प्लिमेंट लॉ? इथे राहणार पी अँड निगेशन पी अँड क्यू, और इथे मला वापरायचा कॉम्प्लिमेंट लॉ. मग आता कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो? एकतर याचा आन्सर टी येईल किंवा एफ येईल, ते कनेक्टिव्ह वर डिपेंड आहे. कोणावर डिपेंड आहे? कनेक्टिव्ह वर. कनेक्टिव्ह आहे अँड लॉजिक काय वाढलो? अँडचं लॉजिक काय आहे? जर दोन्ही टी असले तर आन्सर टी, बरोबर आहे. जर दोन्ही टी असले तर आन्सर टी येईल, नाही तर आन्सर एफ येईल. पण ज्यावेळेस क्यू टी असतो त्यावेळेस हा एफ असतो, आणि ज्यावेळेस हा टी असणार आहे निगेशन क्यू एफ असणार आहे. या दोन्ही व्हॅल्यू कधी सारख्या येऊ शकत नाहीये, मग दोन्ही टी येऊ शकत नाही, म्हणजे याचा आन्सर असणार आहे बाळांनो एफ. ओके, हे एफ हे आन्सर कशावरनं काढलं? सिन्स कॉम्प्लिमेंट लॉ, बरोबर आहे. आता कॉम्प्लिमेंट लॉ नंतर 101% बाळांनो काय वापरायचं आहे? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ यूज करायचा आहे. करा आयडेंटिटी लॉ यूज. बाकीचं इथं आहे असणार पी अँड. ओके, इथे तुम्हाला वापरायचा आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ म्हणजे काय? हे आन्सर ब्रॅकेटवर डिपेंड आहे का एफ वर डिपेंड आहे, एवढंच ठरवायचंय. ठरवा बरं. वापरा कॉम्प्लिमेंट लॉ यूज करा, सॉरी आयडेंटिटी लॉ यूज करा. मध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे? बरोबर आहे. मग ऑरचं लॉजिक काय आहे? दोन्ही एफ आले तर आन्सर एफ, नाही तर आन्सर टी. पण बाळांनो दोन्ही एफ आले तर म्हटलो ना मी, पण दोघांपैकी ऑलरेडी एक एफ तर आलेलाच आहे. पाहून घ्या. म्हणजे बा मध्ये कनेक्टिव्ह ऑर आहे. ऑरचं लॉजिक काय? दोन्ही एफ आले तर आन्सर एफ लायचं, नाही तर आन्सर टी लायचं. पण दोघांपैकी एक तर एफ आलेला असते, मग दुसरा एफ येणार की टी येणार, हे कोणावर डिपेंड आहे? त्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे. म्हणजे ह्या पूर्णपणे डिपेंड कोणावर आहे? ब्रॅकेटवर. निगेशन पी अँड क्यू ह्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे. तर का? तर सिन्स आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ, बरोबर वाढलो. आता नेक्स्ट, आता बा आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायची गरज नाहीये. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड पण काय होतंय नीट पहा. इथे कनेक्टिव्ह अँड आहे, इथे कनेक्टिव्ह अँड आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कधी होल्ड होतो? जर ब्रॅकेटच्या आतला आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा कनेक्टिव्ह वेगवेगळा असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह. इथे ब्रॅकेटच्या आतला आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा कनेक्टिव्ह सेम आहे. जर कनेक्टिव्ह सेम असतील तर असोसिएटिव्ह लॉ, आणि कनेक्टिव्ह वेगवेगळे असतील तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. रूल समजतोय? हे पहा, जर ब्रॅकेटच्या आत आणि ब्रॅकेटच्या बाहेर कनेक्टिव्ह सेम असेल तर आपण असोसिएटिव्ह लॉ यूज करतो, आणि ब्रॅकेटच्या आत आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर कनेक्टिव्ह वेगवेगळा असेल, जसे झालं बघ इथे ब्रॅकेटच्या आत ऑर होता, ब्रॅकेटच्या बाहेर अँड होता, कनेक्टिव्ह वेगवेगळा होता, मग आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. पण जर कनेक्टिव्ह सेम असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नाही, मग असोसिएटिव्ह लॉ यूज करावा लागतो. मग आता बाळांनो इथे असोसिएटिव्ह लॉ म्हणजे बघ 2 मिनिटं जर मला ब्रॅकेट दिलं नसतं, 1 2 3 स्टेटमेंट आहे, तिघही अँडने जोडलेले, मग कोणत्याही दोघांचा ग्रुप करा, काही फरक पडत नाही. असोसिएटिव्ह लॉ डील्स विथ ग्रुपिंग. मग आता बघ तुम्ही दुसऱ्या दोघांचा ग्रुप केला काय किंवा पहिल्या दोघांचा ग्रुप केला काय, फरक पडत नाही. मग इथे मी पहिल्या दोघांचा ग्रुप करतो, पी अँड निगेशन पी अँड क्यू बाजूला ठेवला. काय केलं? फक्त ग्रुपिंग बदलली. कोणता लॉ? हा असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ, बरोबर आहे. असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो? जर ब्रॅकेटच्या आत आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर कनेक्टिव्ह सेम असेल, तुम्ही कोणाचाही ग्रुप करा, पहिल्याचा दुसऱ्याचा करा, दुसऱ्याचा तिसऱ्याचा करा, पहिल्याचा तिसऱ्याचा करा, काही फरक पडत नाही. ओके बाळांनो. आता
आता असोसिएटिव्ह लॉ यूज केला तरी पहा, इथे एक निगेशन आणि एक स्टेटमेंट एकत्र आलं या ब्रॅकेटमध्ये. बरोबर आहे. आता बघा निगेशन आणि स्टेटमेंट एकत्र आलं म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ. मग इथे कॉम्प्लिमेंट लॉ होईल. मग कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो तर नीट चेक करा. कनेक्टिव्ह आहे अँड. अँडचं लॉजिक काय असतं, जर दोन्ही टी आले तर आन्सर टी, नाहीतर आन्सर एफ. पण ज्यावेळेस टी हा टी असणार त्यावेळेस निगेशन पी एफ असणार, आणि ज्यावेळेस निगेशन पी टी असणार त्यावेळेस हा एफ असणार. मग दोन्ही एका वेळी कधी टी येऊ शकतात का? निगेशन आणि स्टेटमेंट कधी सारखं येतच नाही, दोन्ही ऍट टाइम टी येणार नाही, म्हणजे आन्सर 100% असणार एफ. आन्सर काय असणार बाळांनो? आन्सर असणार आहे एफ. आणि आन्सर एफ इथे अँड क्यू तर शिल्लकच आहे. ओके. निगेशन आणि स्टेटमेंट चा लॉ यूज केला म्हणजे हा होता कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ बरोबर आहे. आणि आता बाळांनो कॉम्प्लिमेंट लॉ नंतर 101% नेहमी सांगितलेलं आयडेंटिटी लॉ होल्ड होतो. मग आता आपल्याला विचार करायचा ही आन्सर एफ वर डिपेंड आहे का क्यू वर डिपेंड आहे. त्यासाठी मधला कनेक्टिव्ह चेक करा. कनेक्टिव्ह आहे बाळांनो अँड. आणि अँडचं लॉजिक काय? अँडचं लॉजिक असतं दोन्ही टी आले तर आन्सर टी. बरोबर आहे. दोन्ही टी आले तर आन्सर टी, नाही तर आन्सर एफ. पण मला सांगा दोन्ही टी आले तर म्हणतो ना मी, पण पहिला तर एफ 100% आलेलाच आहे. मग दुसरा जे टी येऊ नाही तर एफ येऊ. दोन्ही टी येऊ शकतात कधी? नाही येऊ शकत, कारण एक तर एफ आलेलाच आहे. अँडचं लॉजिक काय आहे, जर दोन्ही टी आले तर आन्सर टी लाईच. पण दोन्ही टी येऊ शकत नाही कारण एक एफ पहिलेच आलेला ती चाललाय तो, म्हणजे याचा आन्सर एफ बरोबर अँड मध्ये काही घेतलं तर आन्सर येणार आहे एफ. म्हणजे हे आन्सर एफ वर डिपेंड आहे, क्यू वर डिपेंड नाहीये. आणि हा कोणता लॉ यूज केला बा नुसती? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ अँड काय सांगतो, जर दोन्ही टी आले तर आन्सर टी ना, पण दोन्ही टी येऊ शकत नाही कारण की एक तर एफ फिक्स आलेला आहे. मग हा काही येऊ द्या दोन्ही टी होणार आहे का? नाही होणार. मग आन्सर येणार आहे एफ. मग बाळांनो इथं आला एफ. एफ आला म्हणजे हे सगळं सिम्बॉलिक फॉर्म सिम्प्लिफाय केल्यानंतर आपला भेटला एफ. बरोबर आहे. आपल्याकडे एफ. एफचा अर्थ किती असतो स्ट्रिंग टेबल मध्ये? 0. सिन्स किंवा आता इथे आपण एफ मध्ये ठेवूया आन्सर. इथे फक्त बाजूला लिहितो, इथे रफ मध्ये लिहून ठेवतो की we know that f is equivalent to 0. म्हणजे हा 0 आला. म्हणजे 0 आला म्हणजे काय म्हणालो, तर या पॉइंटला जे आउटपुट आहे ते 0 आलं, एफ आलं. एफ म्हणजे 0. म्हणजे या इकडून तुम्ही करंट जरी दिलाय तर इथे करंट पोहोचत नाहीये, म्हणजे करंट ह्या स्टेपला पोहोचला नाही, म्हणजे फायनल आउटपुट 0 आहे. 0 आउटपुट म्हणजे काय? इथे आपण लिहिणार काय? आता काय लिहायचं? आपला कन्क्लुजन लिहायचं ना. मग कन्क्लुजन काय कन्क्लूड करू शकतो आपण? फायनल आउटपुट एफ आहे. एफ म्हणजे 0, म्हणजे फायनल आउटपुट 0 आहे. म्हणजे इकडनं करंट द्या नाही तर नका देऊ, इथे फायनल आउटपुट 0 असणार आहे. म्हणजे या सर्किट मधनं इथपर्यंत करंट कधी पोहोचणार नाही. म्हणजे याला जर आपण लॅम्प जोडला असता तर लॅम्प ग्लो झाला नसता. कन्क्लुजन काय आहे? फायनल आउटपुट इज एफ इंटू ब्रॅकेट दॅट इज 0. बरोबर आहे. देअरफॉर करंट विल नॉट फ्लो थ्रू सर्किट. या सर्किट मधनं करंट फ्लो होणार नाही कारण की फायनल आउटपुट 0 आहे. अँड दॅट इज, जर आपण याला लॅम्प जोडला असता, बॅटरी जोडली असती तर लॅम्पची कंडिशन नेहमी काय राहिली असती? करंट आलाच नाही सर्किट मध्ये तर लॅम्प विल, दॅट इज लॅम्प विल नॉट ग्लो irrespective of status of switches.
म्हणजे स्विचेसची कंडिशन काही असू द्या, जर आपण याला लॅम्प जोडला असता तर तो लॅम्प कधीही ग्लो होणार नाही. लॅम्प कधीच ग्लो होणार नाही, कारण की फायनल आउटपुट एफ आहे. फायनल आउटपुट एफ आहे म्हणजे फायनल आउटपुट 0 आहे. फायनल आउटपुट जर 0 असेल तर लॅम्प ग्लो होणार नाही. बाळांनो, एक्झाम्पल संपलेलं आहे. स्क्रीनशॉट काढायचा आहे प्रत्येकाने.